नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपा युतीची पकड मजबूत। बोर्ली पंचतन गणात सुकुमार तोंडलेकरांची सरशी। श्रीवर्धन तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीनंतर तालुक्यावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपा युतीसमोर शिवसेना शिंदे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांनी आव्हान उभे केले होतं। काही गणात थेट लढती तर काही ठिकाणी बहुपक्षीय राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। जिल्हा परिषदेच्या दिघी प्रभागातून राष्ट्रवादीच्या वासंती गुणाजी तर आराठी प्रभागातून वैभवी कोमनाक यांनी दणदणीत विजय मिळवला। पंचायत समितीच्या निकालात दिघी गणात राष्ट्रवादीचे सचिन कीर, आराठी गणात भाजपाच्या पूजा शिंदे तर बागमांडला गणात राष्ट्रवादीच्या अस्मिता चोरगे यांनी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली। तालुक्याचं लक्ष लागून राहिलेल्या बोर्ली पंचतन गणामध्ये राष्ट्रवादीचे रमेश घरत, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे योगेश गायकर, शिंदे गटाचे सुकुमार तोंडलेकर आणि काँग्रेसचे गणेश वाघ या चौघांमध्ये लढत झाली। पण खरी लढत रंगली ती रमेश घरत आणि सुकुमार तोंडलेकर यांच्यात। अखेर मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत सुकुमार तोंडलेकर यांनी 35 मतांनी निसटता विजय मिळवत बाजी मारली। निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडत गुलाल उधळून आनंद व्यक्त केला। सर्वांना सोबत घेऊन तालुका आणि गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचं मनोगतात सुकुमार तोंडलेकर यांनी विजयी मिरवणुकीदरम्यान सांगितले। निवडणुकीत मला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक मतदाराचे आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले। राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांसह पंचायत समितीच्या 2 गणांवर विजय मिळवला असला तरी बोर्ली पंचतनमधील पराभव हा राष्ट्रवादीसाठी आत्मपरीक्षणाचा इशारा मानला जात आहे। या निकालामुळे बोर्ली पंचतनच्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीतील समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मकरंद जाधव, बोर्ली पंचतन, श्रीवर्धन। ज्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रेम दाखवलं आणि या ठिकाणी माझ्यावर प्रेम दाखवून माझ्या या उत्साहामध्ये म्हणा, माझ्या आनंदामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि